नमस्कार. प्रजापक्ष मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संपूर्ण राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपालिकाच्या ज्या निवडणुका आहेत, मोठ्या प्रमाणात अनेक नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा यांच्या निवडणुका अटीतटीच्या आपल्याला पाहायला मिळतं. असंच काही वातावरण आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये सध्या घडत आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार, शिंदे गट, उद्धव ठाकरे यांचा गट, असे अनेक जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. असंच आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 5 या भागात. या भागामध्ये काँग्रेस पक्षाकडून रामेश्वरजी चव्हाण आणि गवईताई असे दोन उमेदवार काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत. आपल्यासोबत सध्या रामेश्वरजी चव्हाण हे जोडलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा, त्यांच्यासोबत बोलण्याचा आपण प्रयत्न करू की या निवडणुकीमध्ये त्यांना नेमका कसा प्रतिसाद मिळतोय. तर सर्वप्रथम दादा, प्रचार जो आहे आता तो जोमामध्ये सुरू झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला, कसा प्रचार तुमचा सध्या सुरू आहे? प्रचारात चांगला भरघोस प्रतिसाद भेटत आहे. लोक स्वयंस्फूर्तीनं मतदानात तयार होत आहेत आणि पाठिंबा देत आहेत की दादा तुमचं जे 10-15 वर्षाचं कार्य आहे त्या हिशोबानं तुमच्यासारखेच नगरसेवक आम्हाला पाहिजेत आणि त्यामुळं सर्व इकडं काँग्रेसमय वातावरण आहे. आपल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यानंतर तालुक्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. हे दोनही जे उमेदवार आहेत त्याला आपण सज्जड उमेदवार म्हणू, असे आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोबतच अनेक पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेही निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. तुम्हाला काय वाटतं की ही जी सरळ लढत आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये आहे काय? नाही, ही लढत भारतीय जनता पार्टी सोबत आमची आहेच नाही. कारण की मागचा कार्यकाळ त्यांचा सर्व जनतेने बघितलेला आहे. त्यामुळं आमची लढत हे दुसऱ्यासोबतच होईल आणि काँग्रेसच्या मंदाकिनी सुधाकररावजी भारसाकडे या भरघोस मताने निवडून येतील एवढी आम्हाला आशा आहे. तुमच्या या प्रभागामध्ये बरेच कामं प्रलंबित आहेत किंवा मग दर्यापूर नगर परिषदेमध्ये असे बरेच कामं प्रलंबित आहेत किंवा हे जे नेतृत्व आहे किंवा ज्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ मागील नगर परिषदेच्या कार्यकाळामध्ये उपभोगला आहे, असे कोणते मुद्दे आहे नेमके की त्या मुद्द्यावर या सरकारनं नगर परिषदेच्या अद्यापही दुर्लक्ष केलेलं आहे? त्यांनी महत्वाचं साफसफाईचा जो मुद्दा होता, निवडणुका फार लेट झाल्या आणि त्यामुळं प्रशासन राज काळात एवढी गावामध्ये दुर्गंधी किंवा भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये. त्यामुळं हे सरकारच जबाबदार आहे त्या गोष्टीला. कारण की यांनी वेळेवर जर निवडणुका घेतल्या असत्या, लोकांना वंचित ठेवलं नसतं, लोकांची गैरसोय केली नाही, लोकांचे घरकुलचे प्रश्न झाले, लोकांचे साफसफाईचे प्रश्न आहेत, विद्युत पुरवठ्याचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर बरेचसे असे कामं आहेत की ते रखडलेले आहेत आणि यांनी हितपूर्वक ते तिथं प्रशासन राज ठेवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत दर्यापूर नगर परिषदेचा जसा विकास व्हायला हवा होता तो विकास पूर्ण थांबलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंदाकिनीताई भारसाकडे ह्या निवडून आल्यात तर आम्ही सर्वप्रथम भुयारी गटार योजनेसाठी प्राधान्य देऊ, त्याच्यानंतर डिजिटल शाळा वगैरे करू, त्यानंतर मुस्लिम समाजासाठी जमातखाना म्हणजे त्याला शादीखाना करू. कारण की त्या लोकांची एवढी गंभीर परिस्थिती आहे की त्यांना एकच मंगल कार्यालय असल्यामुळं ते बाहेर तिथून 4 किलोमीटरवर असल्यामुळं त्यांचे जे मंगल कार्यालयाला जाण्याचा वेळ जातो आणि जो पैसा बर्बाद होतो. त्यामुळं आम्ही तो प्रयत्न करू. त्याच्यानंतर ज्या आपल्या शाळा आहेत ह्या चांगल्या तऱ्हेनं शाळेचं उत्पन्न, नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल त्या गोष्टीवर लक्ष देऊन आम्ही सुट्टीच्या टायमावर त्या कोणाला देता येतील काय किंवा शादीसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी करता येईल का ते नियोजन करू. आणि घराचा जो टॅक्स मागील सरकारने भरपूर वाढवलेला आहे तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. यावेळेस महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत, जसं आपण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे, याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते सध्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये आहेत. तर यांच्या मतांचा कुठेतरी काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या ज्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे? नाही, आता जनता एवढी हुशार झालेली आहे की ते आपलं मत खराब होऊ देणार नाही आणि त्यांच्या समोर एक सुधाकर भाऊ भारसाकडे यांच्यासारखा सक्षम चांगला चेहरा आहे आणि सुधाकर भाऊ भारसाकडे यांच्या पत्नी ज्या मंदाकिनी भारसाकडे आहेत, हे दोघे पती पत्नी 9 वर्ष लोकांच्या संपर्कात असल्यामुळं त्यांना लोकांचा पाठिंबाच दिसत आहे. म्हणून मला नाही वाटत की विरोधी पक्षाकडे लोकांचा कल राहिला.
तर हे होते रामेश्वरजी चव्हाण, प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार. यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न केला की का नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा असावा किंवा नगरसेवका पदासाठी का जनतेनं यांना निवडून द्यावं, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत बोललेलं आहे. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.